नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता अर्जुनने सायलीचा पतंगाचा मांजा काटलेला असतो आणि सायलीचा पतंग खाली पडलेला असतो. तेव्हा आता सायलीचा चेहरा पडून आता सायली ही अर्जुनकडे बघते, पण मात्र अर्जुन खूप खुश असतो. तेव्हा आता सायलीचा पडलेला चेहरा बघून अर्जुन हा त्याचे कान पकडून आता सायलीची माफी मागतो, तर सायली पुन्हा खुश होते. तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की हे बघा, आजची ही स्पर्धा जिंकली आहे ती म्हणजे मिस्टर अर्जुन सुभेदार यांनी. सगळेजण आता अर्जुनवर खुश होतात. तेव्हा आता काकू म्हणते की हे बघ सायली, तुझा नवरा आता तुझ्यावर अधिकार गाजवणार आहे बरं का. सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की काकू, माझ्या बायकोचा कायमच माझ्यावर अधिकार आहे आणि तो कायम असणार आहे. ते ऐकून प्रेमाने सायली अर्जुनकडे बघते. तेवढ्यात मधुभाऊ अर्जुनला आडवे येऊन सायलीचा हात धरतात आणि म्हणतात की सायली, बस झालं आणि आता निघायचं यायचं असे म्हणत आता मधुभाऊ सायलीला घेऊन जातात. तेवढ्यात पुढे अर्जुन येत म्हणतो की मिसेस सायली, आज आपण इथे पतंग उडवला या स्पर्धेमध्ये, पण पुढच्या वर्षी नात्याने आपण एकत्र येऊन पुन्हा असाच एकत्र येऊन पतंग उडवू. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की चल सायली, आणि मधुभाऊ रागाने अर्जुनकडे बघतात. तेवढ्यात अर्जुन मधुभाऊला म्हणतो की हे बघा, आज तर मी फक्त कॉम्पिटिशनच जिंकलो आहे, पण एक दिवसाचा नक्की येईल आणि तो दिवस मी नक्की आणील ज्या दिवशी मी तुमचा विश्वास संपादन करीन. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचा हात खुशीने माझ्या हातात द्याल, हे अर्जुन आता मधुभाऊला सांगतो. आणि तेव्हाच मी मिसेस सायलीला घ्यायला इथे येईल आणि दुल्हन बनून तिला इथून घेऊन जाईल मधुभाऊ, असे म्हणत आता प्रेमाने सायलीची ओढणी हातात घेऊन ती पुन्हा गळ्यावर टाकत आता अर्जुन आता निघून जातो. आणि अर्जुनचा तो डायलॉग ऐकून आता सगळेजण एकदम खुश झालेले असतात. तर प्रेमाने अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात, तर मधुभाऊंना काहीही करता येत नसतं. इकडे आता सुभेदारांच्या घराच्या अंगणात येऊन प्रिया ही झाडावरती हात आदळवत असते आणि प्रिया म्हणते की एवढं सगळं करूनही त्या अर्जुनला मी घरी थांबवू शकले नाही, आणि ती म्हातारी पूर्णाची सुद्धा खूप चिवट आहे आणि आता सगळेजणही रिलॅक्स झालेत. प्रिया म्हणते की अश्विन जर अजून आला नसता तर अजून मला त्या अर्जुनला अडकवून ठेवता आलं असतं. इकडे आता सायली ही वड्या बनवत असते, तर तेवढ्यात पाठीमागून कुसुम तिथे येत म्हणते, काय गं सायली, लहानपणी तर तू खूप छान पतंग उडवत होती, मग आत्ता का हरलीस. तेव्हा आता कुसुम म्हणते की हा नवऱ्यासाठी हरली वाटतं. तेव्हा सायली म्हणते की नाही गं कुसुमताई, माझ्यापेक्षा ते छान पतंग उडवतात म्हणून मला त्यांनी हरवलं, बाकी काहीच नाहीये. कुसुम म्हणते की बरं ते जाऊ दे, आनंदाच्या भरात ह्या वड्या करून तू अख्ख्या चाळीला वाटणार आहेस का काय. इकडे आता सायली म्हणते की ह्या वड्यांना मी माझ्या घरी तिळगुळाचा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटणार आहे, पण आता ही पिशवी कुणाच्या हातात कशी द्यायची तेच काही कळत नाही. कुसुम म्हणते की अगं कशी द्यायची म्हणजे, तू तर काही अर्जुनशी बोलत नाही, बोलत जर असती तर म्हटली असती ही पिशवी जा घेऊन आणि आजींना आईंना सगळ्यांना हे तिळगुळ द्या म्हणून, पण आता काय करणार. तेव्हा आता सायली म्हणते की अगं कुसुमताई, तू तर बोलते ना, मग तूच दे ना त्यांच्याकडे ही पिशवी. तेव्हा आता कुसुम विचारात पडते. तर आता कुसुम म्हणते की ठीक आहे, तुझ्या नवऱ्याला ही पिशवी देऊन वड्या देण्याचा मी प्रयत्न करते. तर सायली खुश होते. इकडे आता प्रियाने दुसरी एक भयानक आयडिया केलेली असते आणि आता प्रिया ही सगळ्यांसाठी शॉपिंग करून तिने कपडे आणलेले असतात. तर तेवढ्यात आता प्रिया म्हणते की हे बघा, मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलं. अस्मिता म्हणते की बघू बघू काय आणलंय प्रिया तू. तेव्हा आता अस्मिता म्हणते की मी सगळ्यांसाठी कपडे आणलेत. आता म्हणतो की हे सगळं कशासाठी. तेव्हा आता प्रिया म्हणते की मामा कशासाठी काय, आज तर सणाचा दिवस आहे ना, आणि सणाचा दिवस असल्यामुळे या घरात गेले काही दिवसापासून मी बघते जसं काही कोणी गेलंय असे वागतायत. इकडे आता प्रिया म्हणते की नवीन कपडे घालून ना आता मस्त मकर संक्रांत साजरी करायची मामा मामी, आणि एवढं विचार करत बसू नका, दुःख का कवटाळता, कोणी गेलंय का, काही नाही, पूर्वीसारखं सगळं काही हसाय खेळायला लागायचं, असे म्हणत आता प्रिया पुन्हा सगळ्यांची समजूत घालू लागते. त्यानंतर प्रिया आता तिने आणलेल्या सगळे शॉपिंगचे आता सरप्राईजेस प्रत्येकाला देऊ लागते. पूर्णाईसुद्धा खुश होते. पूर्णाई म्हणते की मला पण आणलं का. तर आता विमलला सुद्धा आता सरप्राईज दिलेलं असतं. तेव्हा आता प्रियाचं ते प्रेम बघून कल्पना प्रियासमोर येत म्हणते की प्रिया, या कॉन्ट्रॅक्टची सगळ्यात जादा झळ आणि सगळ्यात जादा त्रास झाला असेल तर तो तुला. अगं तुझे लग्न मोडले, साखरपुडा मोडला, तुझ्या हृदयावरती काय बेतलं असेल ना याची मला जाणीव आहे. तरी
तरीसुद्धा तू या घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी किती काय काय नाही करतेस. तेव्हा आता प्रिया म्हणते की मामी हे सुद्धा माझंच घर आहे आणि चला बरं तुम्ही आता पटकन कपडे घालून या. सगळेजण आता कपडे चेंज करायला जातात. तर प्रिया म्हणते की अरे यार, यांना काय काय करावं लागतं आणि यांना पूर्वपदावरती आणण्यासाठी माझे पैसेसुद्धा खर्च होतात, पण हे मी वसूलच करीन. हे असे आता प्रिया विचार करते. विचार करत प्रिया म्हणते की अर्जुनची बायको म्हणून प्रत्येक पै मी वसूल करणार आहे. इकडे आता चाळीसमोर सगळेजण जमलेले असतात. अर्जुन, चैतन्य सगळेजण आता चाळीतील लोकांसोबत एकमेकांसमोर उभे असतात. तर तेवढ्यात आता चाळीतील तो माणूस म्हणतो की आज या स्पर्धेचा मानकरी अर्जुन झाला आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा अगदी व्यवस्थित पार पडली. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तेवढ्यात आता सायलीचं लक्ष शेजारीच असलेल्या कुंडीकडे जाते आणि सायली कुसुमकडे बघते. पटकन आता सायली ही त्या कुंडी शेजारी जाते आणि ओढणीच्या पाठीमागे धरलेली ती आता तिळगुळाची वड्याची पुडी पटकन त्या बॉक्समध्ये ठेवते. तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की हे बघा अर्जुन सुभेदार, तुम्ही ही स्पर्धा जिंकली, पण आम्ही तुम्हाला जरी मोठे बक्षीस देऊ शकलो नाही ना, तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुमच्यासाठी छोटं का होईना काहीतरी भेटवस्तू देणार आहोत. आणि आता ते माणूस म्हणतात की सायली, तू जरी हरली असली ना, तू अर्जुनची बायको आहेस आणि तू सुद्धा पुढे ये. आणि पटकन आता ती भेटवस्तू पिशवीतून आता अर्जुन आणि सायलीसमोर धरतात आणि ते माणूस म्हणतो की ही आमच्याकडून तुम्हाला छोटीशी भेट. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तर आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि तेवढ्यात आता पुढे येत अर्जुन आता मधुभाऊच्या पाया पडतो. सगळेजण आता अर्जुनकडे बघू लागतात. तर अर्जुन मधुभाऊला हात जोडून म्हणतो की आमच्या नात्यावरची संक्रांत दूर करायला मधुभाऊ तुम्ही मला आशीर्वाद नाही देणार का? हसतच मधुभाऊ म्हणतात की अरे बाबा, चाळीतील सगळेजण आता तुला जावई बाप्पू म्हणतात आणि सगळेजण तुझ्यावरती खुश आहेत, तेव्हा माझ्या आशीर्वादाची तुला काय गरज आहे रे? पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळे जरी तुला जावई बाप्पू म्हणत असले ना, तरी तू माझा जावई होशील असं तू मनात धरू नकोस. आणि प्रेमाने आता अर्जुन म्हणतो की तुम्ही काय काळजी करू नका, मी तुमचा विश्वास जिंकीनच आणि एक दिवस मी तुमचा जावई बाप्पू होऊनच दाखवील. असे म्हणत आता ती पिशवी बघत अर्जुन जाऊ लागतो. पण पटकन त्या पिशवीतील ते तिळाचे लाडू बघून आणि वड्या बघून अर्जुन खूप खुश होतो आणि पटकन आता सायलीकडे बघतो. तर सायली अर्जुनला खुणावते आणि ते तिळगुळाचे लाडू आता सायलीने दिल्याचे आता अर्जुनला समजते. आणि पटकन आता मधुभाऊ रागाने सायलीकडे बघतात. तर सायली कुसुमच्या पाठीमागे जाऊन उभा राहते. तेव्हा अर्जुन आता मधुभाऊकडे बघतो आणि सगळ्यांना म्हणतो की चला आज खूप मज्जा आली आणि निघतो मी. सगळेजण आता अर्जुनचा निरोप घेतात आणि प्रेमाने जात असताना अर्जुन पुन्हा पाठीमागे बघतो. तर कुसुमच्या आडून कुसुम शेजारी डोके ठेवून सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत खूप खुश झालेली असते. इकडे आता नवीन कपडे घालून सगळेजण संक्रांत साजरी करायला सुभेदारांच्या घरी तयार झालेले असतात. आणि तेवढ्यात अश्विन पुढे येत अस्मिताच्या हातावर 5 लाडू ठेवतो आणि म्हणतो की हे बघ अस्मिता, मी 5 लाडू दिले तुला आणि पुढच्या वर्षी तू असंच गोड बोलत राहा. अस्मिता म्हणते की तू एक जरी लाडू दिला असता ना, तरीसुद्धा मी वर्षभर पुढं तुझ्याशी गोडच बोलले असते. अश्विन म्हणतो त्याचं काय आहे ना, मी मागच्या वर्षी तुला 4 लाडू दिले होते, पण एक वर्षभर तू एकही शब्द माझ्याशी गोड नाही बोललीस. पटकन आता अस्मिता ही अश्विनला मारते. तेव्हा अश्विन म्हणतो की मारते कशाला, तू बोलणार नव्हती ना? तेव्हा अस्मिता म्हणते की बोलणार नव्हते असे म्हटले, मारणार नव्हती हे नव्हतं म्हटले. सगळेजण आता हसू लागतात. तर आता पूर्णाजी म्हणते की दिव्याई, असंच या घरात हसतं खेळतं वातावरण ठेव. आणि तेवढ्यात आता प्रिया ही पूर्णाजीकडे बघत तिचा पुन्हा नाटकाचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते की पूर्णाजी, तू तर सगळ्यांशी नेहमी गोडच बोलते, पण मी आज तुझ्यासाठी काय असं स्पेशल देऊ? तेव्हा पटकन आता तिळाचा लाडू पूर्णाईच्या हातात देत हॅपी मकर संक्रांती असे विश आता प्रिया ही पूर्णाजीला करते. पूर्णाजी म्हणते की प्रिया, मी तुझ्याशी नीट बोलत नव्हते आणि वागत नव्हते, पण माझ्या मनात गैरसमज होता, तो आता सगळा दूर झालाय. आणि आता प्रिया सुद्धा आनंदाने तो तिळाचा लाडू खाऊ लागते. पण तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनला बघताच पळतच विमल पुढे येत म्हणते की अर्जुन दादा, आणि लगेच आता तो तिळाचा लाडू अर्जुनला देत विमल म्हणते की अर्जुन दादा, मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. पटकन अर्जुन आता सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो.
आणि अर्जुन पुढे येत म्हणतो, मी आलोच. आणि देवी आईच्या पाया पडत तिथेच असलेला तिळगुळाचा आता डब्बा घेत अर्जुन त्यामध्ये आपल्या पिशवीतील त्या वड्या सगळ्या वर ठेवतो आणि देवी आईला सुद्धा सायलीने बनवलेल्या त्या तिळाच्या वड्या अर्पण करत अर्जुन हा देवी आईला हात जोडतो आणि त्याची मनोकामना पूर्ण कर असे सांगतो. आणि आता देवी आईला हात जोडून नमस्कार करताच अर्जुन त्या वड्या घेऊन आता पूर्णाई समोर येतो आणि म्हणतो की आजी. तर रागाने पूर्णाई आता अर्जुनकडे हात करते आणि तोंड बाजूला फिरवते. अर्जुन प्रेमाने असे करत सगळ्यांना आता सायलीच्या हातच्या वड्या देतो. आणि आता सगळेजण आता सायलीच्या हातचा तो प्रसाद खातात. तर पूर्णाईला आता त्या प्रसादाची चव कळालेली असते आणि खऱ्या अर्थाने सायलीचे तिळगुळ आता सगळ्या सुभेदारांपर्यंत पोहोचलेले असतात. इकडे आता सायलीला भेटण्यासाठी आणि मनातलं सांगण्यासाठी अर्जुन हा पुन्हा सायलीच्या घरासमोरील चाळीत आलेला असतो. तेवढ्यात एक भाजीवाला तेथून जात असतो. तर अर्जुन त्याला थांबवतो आणि पटकन त्या भाज्या सगळ्या सायलीच्या घरी देऊन त्यामध्ये एक चिठ्ठी आता अर्जुन ठेवलेली असते. पटकन तो भाजीवाला आता कुसुमच्या घरी येतो आणि त्या भाज्या सगळ्या दिल्याचे सांगून ती चिठ्ठी आता सायलीला मिळते. सायली आता त्या भाजीकडे बघत आता ती चिठ्ठी वाचू लागते. त्यामध्ये अर्जुनने लिहिलेली असते की ही भाजी खूप फ्रेश आहे ना, पण तुमच्या इतकी फ्रेश नाही. जोपर्यंत मी तुमचा सकाळी उठून फ्रेश चेहरा बघत नाही तेव्हा तोपर्यंत माझा दिवस कसा सुरू होणार, हे अर्जुनने त्या चिठ्ठीत लिहिलेले असते. आणि अर्जुन आता त्या बाहेरच्या ओट्यावर तिथेच बसलेला असतो आणि कुसुमच्या घराकडे बघत असतो. आणि प्रेमाने आता सायली ही अखेर आता तिचे आवरून दरवाजा उघडून आता अर्जुनला तिचा चेहरा दाखवते. तर अर्जुन खूप खुश होतो. तेव्हा आता प्रेमाने सायलीला बघून अर्जुन खुश होऊन कसा सायलीला आपल्या घरी आणतो हे बघण्यासाठी आणि पूर्णाईचे सगळे गैरसमज दूर करून पूर्णाई कसा सायलीचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करा.